संजय गांधी निराधार पेन्शन योजनेतील जाचक अटी आणि प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे जिल्ह्यातील सुमारे 11,077 दिव्यांगांची पेन्शन गेल्या 3 महिन्यांपासून रखडली आहे। ही पेन्शन ताबडतोब मिळावी या मागणीसाठी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। दिव्यांग पेन्शन योजनेमध्ये शासनानं अचानक काही बदल केले। त्यामध्ये हयातीचा दाखला, दिव्यांग ओळखपत्र, अपडेट केलेलं आधार कार्ड आणि बँक खात्याशी आधार संलग्न करणं अशा किचकट बाबींचा समावेश आहे। या बदलाबाबत दिव्यांगांना कोणतीही पूर्वकल्पना दिली नाही, त्यामुळे हजारो दिव्यांग बांधव शासकीय पेन्शनपासून वंचित आहेत। गेल्या 3 महिन्यांपासून पेन्शन मिळाली नसल्यानं दिव्यांगांवर उपासमारीची वेळ आली आहे। रखडलेली पेन्शन ताबडतोब मिळावी या मागणीसाठी आज प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। यावेळी अरुण विभूते, जयश्री शिंदे, शैलेश वापीकर, सईद पिरजादे, प्रदीप आयगुळे उपस्थित होते।